राज्य शासनाने 1 जुलै रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। त्यानंतर लाखो महिलांनी या योजनेचा फॉर्म भरला आणि आता राज्यातील विविध भागातील महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास देखील सुरुवात झाली आहे। परंतु अजूनही या योजनेचा फॉर्म भरलेल्या काही महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत। ज्या घरात 2 महिलांनी फॉर्म भरला होता त्यातील एका महिलेचे पैसे आले, पण दुसऱ्या महिलेला मात्र अजूनही पैसे मिळालेले नाहीत। काही महिलांना फॉर्म अप्रूव्ह झाल्याचा मेसेज येऊन सुद्धा त्यांच्या खात्यात अद्याप या योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत। याउलट काही महिलांना तर रक्षाबंधनाच्या आधीच पैसे आले होते। त्यामुळं ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांची चिंता वाढली असून आमचे पैसे कधी येणार यासाठी महिलांकडून बँकेत आणि अंगणवाडी केंद्राकडे विचारणा होत आहे। खरं तर तुमच्या खात्यात पैसे न येण्यामागं काही संभाव्य कारणं नक्कीच आहेत। ती कारणं आधी नीट समजून घ्या। त्यानंतर बँक खात्यात पैसे येण्यासाठी पुढे काय कार्यवाही करायची ते सुद्धा आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा न होण्यामागचं पहिलं कारण म्हणजे बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक नसणं। ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे आणि त्या फॉर्मसोबत ज्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स दिली आहे त्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसल्यामुळं तुम्हाला पैसे मिळवताना समस्येचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळं आपला आधार कार्ड बँकेत लिंक आहे का ते एकदा तपासून पहा आणि जर लिंक नसेल तर लवकरात लवकर ते लिंक करून घ्या। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या महिलेचे एकापेक्षा जास्त बँकेत खाते आहे आणि त्या सर्व बँकेत आधार कार्ड लिंक आहे तेव्हा तुमच्या कोणत्याही बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ शकतात। मग भलेही तुम्ही फॉर्मसोबत कोणत्याही बँक खात्याची झेरॉक्स दिलेली असू द्या। त्यामुळं जर तुम्हाला पैसे आल्याचा मेसेज आला नसेल तर तुमचे ज्या बँकेत अकाउंट आहे त्या संबंधित बँकेच्या ATMवर जाऊन एकदा बॅलन्स जरूर चेक करून घ्या। कदाचित तुम्हाला पैसे आलेही असतील। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुमच्या मोबाईलवर तुम्ही केलेल्या अर्जातील त्रुटींबाबत काही मेसेज आला आहे का ते एकदा तपासून पहा। जर तसा मेसेज आला असेल तर त्या त्रुटींची पूर्तता करून लवकरात लवकर आपला अर्ज पुन्हा सबमिट करा। एकूणच आत्ता सांगितलेल्या कारणामुळे तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर तात्काळ तुम्हाला यावर कार्यवाही करणं गरजेचं आहे। लवकर फॉर्म भरूनही पैसे यायला उशीर झाला असेल तर तुम्हाला त्याचा सतत पाठपुरावा करावा लागणार आहे। कारण फक्त फॉर्म भरून झाला म्हणजे आपलं काम संपलं असं नाही। त्यासाठी तुम्हाला वारंवार आपल्या बँकेत जाऊन बॅलन्स चेक करावं लागणार आहे आणि मोबाईलवर येणाऱ्या मेसेजवर सुद्धा सतत लक्ष ठेवावं लागणार आहे। जर तुम्ही अंगणवाडी केंद्रात फॉर्म भरला असेल तर तिथं जाऊनही माहिती घ्यावी लागणार आहे आणि जर घरीच मोबाईलवर ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्ही तयार केलेल्या अकाउंटवर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून 1-2 दिवसात स्टेटस चेक करत राहा। त्यावर जर काही कारणास्तव रिसबमिट फॉर्म असा पर्याय येत असेल तर परत संबंधित कागदपत्रांची पूर्तता करून फॉर्म सबमिट करा। तुम्ही जर असा सतत पाठपुरावा केला तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल। या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा काही शंका असतील तर त्या कमेंट करून जरूर विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।